राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवलाय। शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली। जालना, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांना एकट्या सप्टेंबर महिन्यामध्ये मोठा तडाखा बसलाय। खरडून गेलेली शेती, दयनीय अवस्था झालेले शेतकरी, सर्वस्व गमावलेले लोक यांना कोणता दिलासा देणार याकडे डोळे लागलेत। निकष बाजूला ठेवून वाढीव मदत देण्याची भूमिका जाहीर केली जाईल असं सूत्रांनी सांगितलंय। कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालंय बघा। अहिल्यानगरमध्ये 5,78,798 हेक्टर, बीडमध्ये 5,71,100 हेक्टर, जालन्यात 3,75,973 हेक्टर, सोलापुरात 3,51,347 हेक्टर, धाराशिवमध्ये 1,81,200 तर संभाजीनगरमध्ये 1,66,226 हेक्टर जमिनीचं नुकसान झाले। यवतमाळमध्ये 1,37,568 हेक्टर, बुलढाण्यात 64,682 हेक्टर, परभणीत 56,836 हेक्टर, वाशिममध्ये 38,541 हेक्टर जमिनीचं नुकसान झाले। तर कुठल्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झाले त्याची ही माहिती आपण ग्राफिक्स मधनं बघत होतो। राज्यातल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात आणि विदर्भातल्या काही भागामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकऱ्यापुढे आता पुढचा हंगाम कसं पीक घ्यायचं हा प्रश्न पडलेला आहे। सरकारने जरी मदत जाहीर केली असली तरी ती अगदीच तुटपुंजी मदत आहे, त्यामुळे त्यातून काहीही करता येणार नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।